काय करणार बोल. एका झटक्यात त्याची जिरली आणि त्याने शेपूट घातलं. मित्र हो, नमस्कार. मराठी भाषेला विरोध करून राज ठाकरे यांना आव्हान देणारा तो कोणी भाड्या का भेडिया? उद्धव ठाकरे यांनी तर भेडियाच म्हटलं बुवा. नाही 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 नाही, तो भाड्या भेडिया नाही हो, तो कोणी आहे केडिया, गुजराती केडिया. हा मुंबईत राहतो पण गुजराती. हा राज्यात हिंदी मराठी वाद पेटलाय आणि हा कोणी भेडवा भेडिया अहो नाही हो, केडिया. काय होतं बघा, आपल्या महाराष्ट्रात अशी नावं नाहीत ना, त्यामुळे नाव घेताना होते अशी चूक. बघा, परप्रांतीय लोक महाराष्ट्रात येतात, मुंबईत जगतात आणि पैसे कमवतात, मोठे होतात. कोणी काहीही म्हणत नाही, काही करायला हरकत नाही. प्रामाणिक व्यवसाय केला, देशातला कुठलाही नागरिक देशभरात कुठेही जाऊन राहू शकतो, काम करू शकतो, व्यवसाय करू शकतो, आपलं पोट भरू शकतो, कुटुंबाची उपजीविका करू शकतो. पण तो जिथं जातो तिथल्या मातीशी इमान राखावं की नाही त्यांनी. महाराष्ट्रात मुंबईत वर्षानुवर्ष राहतो तर मराठी बोलायला हवं, मराठी शिकायला हवं. अहो पण मराठी बोलायचं दूरच, चक्क मराठीला आव्हान दिलं या कुणी केडिया नावाच्या एका ओपर्यानं. मी मुंबईत 30 वर्षापासून राहतो, मला मराठी येत नाही, मी मराठी शिकणारही नाही, काय करतो बोल, असं आव्हान त्यानं थेट राज ठाकरे यांना दिलं हो. तसं पाहिलं तर हे आव्हान राज ठाकरे यांना नाहीये मित्रांनो, तर ते आव्हान थेट मराठीला होतं. मराठी येत नाही म्हणून आजवर अनेक परप्रांतीयानं माफी सुद्धा मागितलेली आहे. पण हा भेडिया, तो काय नाही हो, केडिया यानं थेट राज ठाकरे आणि मराठीला आव्हान दिलं. मुंबईत राहून मराठी माणसाला आव्हान, कुठवर याची मदल गेली आणि ती कोणाच्या आशीर्वादाने गेली याचा विचार तर मराठी माणसांनी सगळ्यात आधी करायला पाहिजे. हा गुजरातहून इथं पोट भरायला येतो आणि इथल्या मराठी माणसाला चॅलेंज देतो, इथल्या मराठीला चॅलेंज देतो. नंतर देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्याकडे संरक्षण सुद्धा मागतो. अहो बघा, ही कोणाची पिलावळ आहे हो. अर्थात हा कोणाच्या ताकदीवर बोलतो हे काय मराठी माणसाला कळत नाही का? मराठीच्या मुद्द्यावर आज राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र आले किती वर्षानंतर. मराठी माणसांनी जल्लोष केला, आनंदी झाले. या दोघा भावांना एकत्र आणणं बाळासाहेब ठाकरे यांना जमलं नाही, पण ते फडणवीसांना शक्य झालं असं राज ठाकरे यांनी म्हटलं. भाजपाला गुजराती माणसाचं जरा जास्तच प्रेम आहे. मराठी माणसांना अपमानित करणाऱ्यांना त्यांचं संरक्षण मिळतं आणि म्हणून ही गुजराती मंडळी मराठीवर चाल करून येतात. एकनाथ शिंदे यांनी ही जय गुजरातीची घोषणा दिली ना, म्हणजे बघा अंतरंग बाहेर येतात. हिंदीची सक्ती करून भाजपाचे किंवा भाजपानं तेच तर सगळं साधलं ना. हा गुजराती कोण मराठी माणसाला आव्हान देत सुटलेला भाजपच्या ऑक्सिजनवर याची छाती फुगत होती. इकडे वरळीमध्ये ठाकरे बंधू व्यासपीठावर येण्याच्या आधीच या केडियाला नारळाचा आणि दगडाचा प्रसाद मिळाला. एका झटक्यात त्याची जिरली आणि त्याने शेपूट घातलं. आता हा वाद संपवा असं म्हणत या केडियानं राज ठाकरे यांच्या पुढे आता शरणागती पत्करली. हा केडिया आधी काय म्हणाला होता, मी गेल्या 30 वर्षापासून मुंबईत राहतो तरी देखील मला मराठी व्यवस्थित येत नाही, पण हिंदी भाषिकांना तुम्ही देत असलेल्या वाईट वागणुकीमुळं मी आता असा निश्चय केलेला आहे, जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसाच्या काळजीचं नाटक करण्याची परवानगी मिळत राहील तोपर्यंत मी प्रतिज्ञा करतो की मी मराठी बोलणार नाही. काय करणार बोल. आता या किड्यानं नाही हो, काय ते हा केडियानं कार्यालयावर खळखट्याक होताच त्याची भाषा बदलली. हा वाद आता संपवा म्हणत काकुळतीला आला हो हा. आता हा म्हणतो माझी चूक झाली, हे मी मान्य करतो, क्षमेची याचना करतो. आता त्याच्या माफीनाम्यावर अजून तरी मनसेची काही प्रतिक्रिया आलेली नाही, पण नारळाने केलेल्या खळखट्याकामुळं त्याची चांगलीच जिरलेली दिसते आणि म्हणून त्यांनी शेपूट घातला ना लगेच लगे.
हा गुजरातवरून महाराष्ट्रात आला, महाराष्ट्राच्या मातीत कोट्याधीश झाला आणि त्यानं महाराष्ट्रावरच फणा काढला. हा फणा ठेचायच्या आधी त्याला शेपूट घालावं लागलं ना. शेवटी मराठीची ताकद. बाकीच्या वळवळणाऱ्या शेपट्यानंही आता वेळी सावध झालेलं बरं. या केडियानं भलेही शेपूट घातला असेल, पण थेट राज ठाकरे यांनाच त्यानं चॅलेंज दिलेलं होतं. त्यामुळं मनसैनिक त्यानं माफी मागितली असेल तर ती माफी त्याची मान्य करतील का हे पाहावं लागेल. अर्थात ते येत्या काही दिवसात आपल्याला दिसेल सुद्धा. अहो, साध्या नारळाच्या खळखट्ट्यामुळे जर ह्याची एवढी पिवळी झाली असेल तर उष्ण अवसान आणून हे उंटाच्या ह्याचा मुका घेतात तरी कशाला हो. मित्रांनो, तुम्ही काय म्हणाल असल्या किड्यांना जरूर सांगा आणि जरूर व्यक्त व्हा. मित्रांनो, मराठीचा प्रश्न आहे, आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे. जरूर व्यक्त व्हा आणि आपल्या चॅनलला आपण आणखीही सबस्क्राईब केलं नसेल, म्हणजे सबस्क्राईब करायचं आपल्याकडून राहून गेलं असेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.